शिरपूर तालुक्यातील चिलारे येथे 605 किलो गांजा जप्त करण्यास पोलिसांना यश मिळाले. दिनांक 28 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की रवींद्र गणेश पवार याने चिलारे गावचे शिवारात टिटवा गावचे रोडवरील शेतातील घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अंमली पदार्थ गांजा अवैधरित्या साठवणूक करून विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक सो धुळे यांना कळवून त्यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांचे आधिपत्याखाली 2 पथक तयार करून रवींद्र गणेश पवार यांचे चिलारे गावचे शिवारात टिटवा गावचे रोडवरील शेतातील घरी छापा मारला असता 42,35,000 रुपये किमतीचा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा हिरवट पाने, बिया, फुले मिश्रित गांजा मिळून आला. त्याचे वजन 605 किलो असून पोलीस हवालदार आरिफ पठाण, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या तक्रारीवरून रवींद्र गणेश पवार राहणार चिलारे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे याच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधे, द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई माननीय श्रीकांत डिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, माननीय किशोर काळे, अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, शिरपूर तालुका पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, शिरपूर तालुका पोलीस ठाणे, पोलीस हवालदार आरिफ पठाण, पवन गवळी, मयूर पाटील, योगेश जगताप, जगदीश सूर्यवंशी, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, गुलाब पाटील, राजू डिसले, प्रकाश बीड, ज्ञानसिंग पवार, रोहिदास पवार यांच्या पथकाने केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पवार यांना अशी एक माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत रवींद्र गणेश पवार याच्या घराच्या मागील शेतामध्ये त्याने काही गांजा सदृश्य पदार्थ लपवून ठेवलेला आहे. त्या ठिकाणी लोकल पोलिसांची मदत घेऊन आपण रेड केली असता एकूण 605 किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे. त्याची जी बाजाराची किंमत आहे ती 42 लाखापेक्षा जास्त आहे. सध्या हा आरोपी फरार आहे, त्याचा शोध चालू आहे. त्याला अटक करून लगेच पुढील कारवाई करण्यात येईल.